आता एक विचार करायचा, आपण सर्वजण देवाला जे पाहिजे ते देतोय का देवाला नको आहे ते देतोय? मला तुम्हाला इथं सर्वजण बसलेला एक सवाल विचारायचा आहे. 1,01,101 रुपये बक्षीस. तुम्हाला किती बक्षीस आहे? ऑन व्हिडिओ कॅमेरा कीर्तन रेकॉर्डिंग होते, त्या कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग होते, त्यांना सुद्धा प्रश्न आहे. आजपर्यंत तुम्हाला कुठल्या देवानं रात्री मेसेज केला, फोन केला, कॉल लावला की लय दिवस झालं माझ्या तोंडाला चव नाही, एक 4-5 बोकडं तेवढी मला काप? आजपर्यंत तुम्हाला कुठल्या देवानं फोन केला मला तेवढं सांगा, मला दाखवून द्या पुरावा. हे बघ मला रात्री देवाचा मेसेज आलता, मला 5 बोकडाची दावण काप. माझ्याकडनं 1,01,101 रुपये तिथंच घेऊन जायचं. विठाला विठाला मग खऱ्या भगवंताच्या भक्ताला फक्त प्रेम लागतं, भगवंताला फक्त प्रेम लागतं. विठ्ठल आवडी प्रेम भाव, आणि मग ते प्रेम भाव देवाला द्यायचा पाहिजे. आणि मग दुसरी लक्षात गोष्ट घ्यायची गरज आहे की आपल्याला संतांना जशी तळमळ लागली ती आपल्याला का लागत नाही? हा, मग आता संतांना कोणती तळमळ लागली ती? काही ऐशी दशा येईन माझे अंगा, काही ऐशी दशा येईन माझे अंगा, काही ऐशी दशा येईन माझे अंगा, काही ऐशी दशा येईन माझे अंगात दशा येईन माझ्या अंगात चित्त पांडुरंगीत झुरत असे. एखाद्या माणसाचा नाद लागला, आवड लागली, त्या माणसाचा जीव गुंतला तर त्याला काहीतरी आणून दिलं तर त्याला दुसरं गोड वाटत नाही, त्याच्यासाठी तिचं मन झुरतं. तसं पांडुरंगासाठी हे चित्त ज्याचं झुरतंय त्याच्या घरी देव येतो. कोणाच्या बी घरी देव यायला काय देव बाजारचा भाजीपाला आहे का? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही. मग आता देव घरी येण्यासाठी काय लागतं? नामदेव महाराजाला विचारलं, तुमच्या घरी देव येतो, तुमच्या हातचं दूध पितो, तुम्ही नेमकं काय दिलं किंवा कशामुळे आला, तुमचं भांडवल काय आहे? तर तो नामदेव महाराज काय म्हणले माहिती आहे का? जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म देवाया विठ्ठल कृपा केले, देवाया विठ्ठल कृपा केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. काय सांगितले? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली.